एवढी इथं सांगितली आहे आणि एखादा इतिहासच रचला जाईल एवढं त्यांचं कार्य मोठं आहे. माझं अस्तित्व त्यांच्यापासूनच सुरू होत आहे. माझी ओळख जाधव गुरुजींची मुलगी म्हणूनच आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांनी मला लहानपणापासून अगदी शिंपल्यातल्या मोत्याप्रमाणे जपलंय. कशाची कमी पडू दिली नाही. एखादी राजकुमारी कशी आपल्या राजघराण्यात वावरते किंवा मोठी होते तसं त्यांनी मला आजपर्यंत राजकुमारी सारखं वागवलंय. कधी कशाची कमी पडू दिली नाही. मग भले संस्कार असतील, इतरांचा मान राखणं असेल, एखाद्याबद्दल कृतज्ञता वाटणं असेल, प्रत्येक गोष्ट मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली. त्यानंतर माझी आई, तिचं जरी काय कर्तृत्व असं दिसत नसेल, तिला जॉब जरी नसेल केला तर तिचा जॉब हा आहे की पप्पा आजपर्यंत जेवढं पळलेत त्याच्या मागे तिचा सपोर्ट आहे. तिने त्यांची काळजी घेतली म्हणून ते सगळ्यांसाठी एवढं सगळं काही करू शकले. त्यानंतर त्यांचे कार्य तर खूप मोठं आहे, जे मी आता तुम्हाला इथं शब्दात मांडू शकत नाही. खरं तर वडिलांनी लहानपणापासून सगळं म्हणजे धाक पण दाखवला, सगळंच केलं, प्रेम पण दिलं, हवा तिथं लाड केला. त्यांचं एक असायचं की पाहिजे ते मिळेल पण फालतूच लाड होणार नाही आणि तेच त्यांचं बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी सांगायचं म्हणजे आई आई असते म्हणतो आपण आणि वडील वडील असतात, वरून फणसासारखे असतात आणि आतून मऊ असतात असं म्हणतो. पण माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मात्र माझे वडील माझी आई झाले. तेव्हापासून ते मला माझ्या आईच आहेत, मला वडील आहेत असं वाटतच नाही. माझं लग्न झालं आणि त्यांनी मला माझ्या म्हणजे आईसारखी विदाई केली, वडिलांसारखी नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन की माझं इथून पुढचं जे काय आयुष्य आहे ते माझ्या वडिलांना लाभो आणि माझ्या वडिलांचा 100वा वाढदिवस असाच आपल्या मोठ्या संख्येनं दणक्यात साजरा हो, त्याच त्यांना शुभेच्छा देते. जाता जाता एवढं सांगेन, सेवानिवृत्ती म्हणजे नेमकं काय? एका डोळ्यात हसू पण दुसऱ्यात खणकतं तरी काय? नोकरीचा पहिला आणि अखेरचा दिवस, पहिला धाकधुकीचा आणि अखेरीचा असते थोडी हुरहुर. माणूस असतो सवयींचा गुलाम, सकाळचे धावपळ आणि मेहनतीचा घाम. थोडंसं जड जातं कोणती सवय मोडणं. निवृत्ती होणे म्हणजे स्वतःचं राहून गेलेलं जगणं. निवृत्ती होणं म्हणजे स्वतःचं राहून गेलेलं जगणं. दररोज उदयाला येणाऱ्या सूर्याला सांजेचे वेध लागतातच. दररोज उदयाला येणाऱ्या सूर्याला सांजेचे वेध लागतातच आणि भर असताना नव्या उजळणं ब्रह्मप्राप्तच होतं. रोजची सकाळ काहीशी नवकी असते पण प्रत्येक शेवटाला नवीन सुरुवात असते. प्रत्येक शेवटाला नवीन सुरुवात असते. आता इथून पुढे तुम्हाला तुमच्यासाठी वेळ द्यायचा आहे, तुमच्यासाठी जगायचंय. आम्हाला कधी कशाची काही कमी पडू दिली नाही. आमचं बघून शाळा फक्त स्वतःकडे दुर्लक्ष झालंय त्यांचं. त्यांना विनंती आहे, खरं तर त्यांच्या रिटायरमेंटची वाट आम्ही आतुरतेने बघत होतो. का तर आम्हाला माहित होतं की आमचे वडील रिटायर झाल्याशिवाय घराला पाय लागणार नाही. पण आज खूप वाईट वाटतंय, एखाद्या मुलगी लग्न होऊन सासरी जावं त्यावेळी जी भावना असते तीच भावना आज वाटते पप्पा रिटायरमेंट होत आहे. पण तुम्ही ती रिटायरमेंट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही रिटायर झाला तरी घरात थांबणार नाही. तुमचं सामाजिक कार्य चालूच राहणार आहे. तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. आई घराचं मांगल्य असते मंडळी, तर बाप घराचं वास्तव असतो. काळ्या रात्रीला आणि ओल्या झालेल्या उशीला कळतो बाप माणूस काय असतो. ताईंनी सांगितलं की लग्न झाल्यानंतर एक आई होऊन हळव्या मनाचा कोपरा जागृत करत असताना या बापानं माझी विदाई कशी गेली हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात सुद्धा त्यातकालीन अश्रू तरळले. बाप माणूस म्हणून आणि जगाचा एक शिक्षक पोशिंदा म्हणून जाधव गुरुजींनी इमानीद्वारे पार पडलेली जबाबदारी या तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राला एक दिशा निर्माण करून देईल यामध्ये तिळमात्र शंका असण्याचं कारण मुळीच नाहीये. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय जाधव सरांना मी विनंती करतो की आपण झालेल्या सत्काराला आपल्या मनोगतातून या ठिकाणी उत्तर द्यावं. सन्माननीय श्री जाधव सर, आपल्या सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वरती, सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वरती, जोरात एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय जाधव सरांसाठी. आज या माझ्या जीवनातील अति उच्च अशा सोहळ्यासाठी लाभलेले माननीय आदरणीय म्हणण्यापेक्षा
माझ्या जीवनातले वंदनीय व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोष्टी साहेब, सतत आम्हाला तेजाचा दिवा समोर धरून उजेडाची वाट दाखवणारे डॉक्टर रणवीर साहेब, सर्व केंद्र प्रमुख आणि DED पासून अगदी रांजणीला असताना स्टाफ मेंबर म्हणून जे आज महाराष्ट्र राज्य परिषदेचे विभागीय अधिकारी आहेत कल्याणराव शिंदे आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले वडीलधारी मंडळी, सर्व शिक्षक बंधू भगिनी, विविध घटकातून आलेले पालक वर्ग की ज्यांचे ज्या ज्या शाळेवर गेलो, ज्या ज्या गावामध्ये सेवा केली, त्या प्रत्येक गावात पावला पावलाला आशीर्वाद मिळाले, असा सर्व गावातील म्हणजे सरकुलीचे हरिनारायण भोसले आहेत, त्यांच्या वडिलांचं खरं आम्हाला मार्गदर्शन मिळालं, नोकरीत कसं वागावं आणि जीवनात कसं जगावं. नारायण भोसले गुरुजी म्हणून आम्हाला सरकुलला स्टाफ मेंबर, वरिष्ठ शिक्षक. खरं तर तारुण्य हे तारुण्यच असतं आणि आपल्याला माहीत आहे सगळेच त्या तारुण्यातनं गेलोय, तरुण रक्त कसं असतंय. आणि थोडासा माझा स्वभाव एकेऱ्याने रागीत. DEDला जाताना मनात शंकेची पाल असायची, साहेब मलाही मास्तरकी परवडती का नाही, भांडखोर आहे खेळाडू असल्यामुळे. परंतु पंढरपूरचे ऋषितुल्य तेलंग गुरुजी मुख्याध्यापक आणि वडीलधारी म्हणून आम्हाला पावलोपल्ली मार्गदर्शन करणारे नारायण गुरुजी, असं सळगाव त्यांना नावानं ओळखायचे, नारायण गुरु आदरानं. आणि जिथं जिथं अशा पद्धतीनं आता चालू शाळेमध्ये 5 वर्षे सेवा करत असताना रामाच्या पाठीशी लक्ष्मण बंधू जसा उभा राहतो, तसं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष पंकुशेठ मोरे हे त्या पद्धतीनं पाठीशी उभे राहिले. प्रत्येक ठिकाणी प्रेरणा. आणि मला एक शंका यायची बरं, ते माझ्याकडून शिकतात का मी त्यांच्याकडून शिकतो. मी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला काहीतरी थोडंसं मन हळवाय, काहीतरी द्यायची भावना व्यक्त केली तर कुठल्याही कार्यक्रमात गेले की त्यांचे 2 पाऊल माझ्या पुढे असायचे. पहिलीचा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा दिवस, नवीन दाखल झालेली मुलं किती आहेत, 9 आहेत, 10 आहेत, 11 आहेत. त्या दिवशी त्या अध्यक्षांनी खिशात हात घातला आणि 11 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी देणगी दिलेली आहे. खेळात किती 2 संघ 3 संघ तालुक्यात आले, प्रत्येक संघाला माझे 1000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं पैसे दिले म्हणजे पाठीशी नाही. ज्याच्या वेळेला माझे शिक्षक बांधव आम्ही एक विचाराने होतो, एक विचार असेल तर घर पुढे जातं, तसं शाळा पुढे जाते. एकटा ब्रह्मदेव आला तरी बदल होत नाही, मग एकटा जाधव गुरुजी काय काय. सरकुली शाळेमध्ये 18 वर्षे सेवा करताना दादासाहेब देवकदे हे DED पासून परत 11 वर्षे सेवेत स्टाफ मेंबर म्हणून एक अतिशय मोलाचा आधारस्तंभ मला लाभला आणि म्हणून आम्ही तिथं प्रगती करू शकतो. तिथं मुंडेवाडीचे 2 पाटील गुरुजी आपल्या मंगळ तालुक्यात होते, मरवडीचे मासाळ गुरुजी होते. तिथून शेलेवाडीत गेल्यानंतरही असेच विलास बारेला आपले सध्या कचरेवाडी मुख्याध्यापक खांडेकर गुरुजी यांनी, बाळासाहेब आवताडे सर, या सगळ्यांचं असंच सहकार्य लाभ आहे. आणि कोणीतरी आपल्या पाठीशी आहे म्हटलं, बघा आपणाला सुद्धा मी सगळ्याला म्हणणार कसलाही साप असू दे मग मारणार, काकी हातात घेणार खूप धाडच होत नव्हतं. पण पाठी बघा हा म्हणणारा दिसलं की मग 2 टोलीच्या अशी मंडळी मला पाठीमागं लाभत गेली आणि मी पुढे झेप घेत गेलो. आणि जाईल त्या शाळेमध्ये जाईल तिथल्या पालकांचा, इथं डवळेचे माजी सरपंच सुद्धा आलेले रावसाहेब पाटील, त्यानंतर बरेचसे ग्रामस्थ आणि ज्या ज्ञान मंदिरामध्ये ज्यांना आम्ही खरं दैवत मानतो, 37 वर्षे ज्यांची आम्ही पूजा केली, ते विद्यार्थी स्वतः टमटम करून या ठिकाणी माझ्यावर प्रेम व्यक्त कराय. पहिल्यांदा त्या दैवतांना माझा प्रणाम. मी हेच कमवलं आयुष्यामध्ये. फक्त मी 9वीला असताना वि. स. खांडेकरांचा सुखाचा शोध हा पाठ वाचत असताना त्यामध्ये एक ओळ वाचलेली मला अजून विसरत नाही की फळाची अपेक्षा न धरता कार्य करत राहा, फळ तुमच्या पदरात चालून येईल. परवा एका माझ्या जिल्हा पुरस्कार नंतर असा सत्कार समारंभ ठेवला तेव्हा सुद्धा मी हेच वाक्य वापरलं.
तुम्ही सावलीच्या मागे जाऊ नका, तुम्ही पुढं कार्याकडे चला. सावली तुमच्या पाठी आपोआप येईल, यश आपोआप येईल. पण या यशाचा मानकरी फक्त कोणीतरी एकटा मीच आहे म्हणणं, हा मीपणा अहंभाव माझ्या अंतकरणाला आजपर्यंत शिवला नाही, यापुढे शिवणार नाही. कारण जैत्य शाळेचा शिक्षक हा मला अतिशय पाठीराखा भेटला. चालू शाळेमध्ये मग शेजाळ सर केंद्रभूमी म्हणून गेले तरी सहकार्य आहे. दत्तात्रय हेंबाडे सर रिटायर झाले. 8वी काढल्यापासून मुलांच्या NMMS असेल, स्कॉलरशिप प्रगतीला फार मोठा हातभार त्यांचा आहे. निमित्त फक्त जाधव. त्याचं एक कारण असतं, कारण त्यांना मी म्हणणार तुम्हाला काय हवंय ते मागा. सराव प्रश्नपत्रे मागवायचे. जरा पहिलीची बॅच, 8वीची पहिली बॅच काढताना एक छोटा प्रसंग जातो की सध्या बऱ्याचशा पालकांना हौस असते आणि आपला मुलगा किती घडलाय, किती हुशार आहे, याच्यापेक्षा ती किती रुबाब आहे हे बघण्यात आनंद असतो. छोटा मोठा टाय घातलेला आणि दारामध्ये लक्झरी घेऊन उभा राहिली की माझा बालक SD मध्ये चांगल्या शाळेत जातो. यामुळं तिथं 7वी नंतरची विद्यार्थी टकले हायस्कूल, शरदनगर हायस्कूल, मंगळवेढला जात होते. परंतु तत्काळचे ग्रामस्थ, तत्काळचे सरपंच मोरे सर असतील आणि आमचे त्यावेळेचे अध्यक्ष पंकुशे यांनी घरोघरी भेटी घेऊन पालकांचं उद्बोधन केलं. आणि 8वीचं पहिलं वर्ष आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, मुलींची सुद्धा अडचण आहे. मुलांनाही त्या काळात तेवढं सोपं नाही, अभ्यासाचा वेळ वाया जातोय, प्रवासातच ते थकून येत आहेत. हे पटवून दिल्यानंतर सर त्या ठिकाणी असणाऱ्या 22 मुलापैकी फक्त 9 मुलं पहिल्यांदा शाळेत थांबली. आणि असंच एका शाहू जयंती दिवशी माझ्या मनात आलं 4,500चं शैक्षणिक साहित्य नेलं निमित्त म्हणून. आणि याच मान्यवरांच्या हस्ते त्या 9 जणांना दिलं आणि एक त्यांना ग्वाही दिली की सगळेच्या सगळे आले तरी जाधवगुरू सर्वांना देणार. आणि साधारणपणे 6 विषयाची जास्त पानाची प्रश्नपत्रे असते. एका परीक्षेची फी विद्यार्थ्याची 30 रुपये होती. वर्षातील 4 परीक्षेची 120. सर्वच्या सर्व मुलांची पहिल्या फॅची परीक्षा फी जाधवगुरू भरणार आहेत म्हणले. एक चमत्काराची काठी फिरली. साहेब 9 मुलं थांबली होती, एसटीतनं उतरून 10 मुलं परत आली आणि पहिल्या बॅचला 19 पट झाला. आणि मग तिथून सगळ्या शिक्षकांना उभारी आली आणि सगळ्यांनी चांगलं कार्य करून पहिल्याच वर्षी राष्ट्रीय परीक्षा NMMSला 2 आणि स्कॉलरशिप 8वीला 2 चमकले. पण तिथून मालिका सुरू झाली. पहिल्यांदा त्रास होतो, कुठं तर वाद साधलेली असते, वारे झुळूक येते, लवकर पेटत नाही. पण जशी फटाक्याची माला चालू होते त्या ग्रामस्थाच्या आशीर्वादानं, सहकार्याचं, तिथल्या लक्ष्मीच्या आशीर्वादानं ही आमची यशाची मालिका चालूच आहे. मी आज जास्त काही वेळ घेत नाही. या सगळ्या कार्यामध्ये बालपणापासून फक्त दुर्दैव असं असतं प्रत्येक वाट्यात. फक्त जीवनात गोडी 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 म्हणल्यानंतर शुगरची संख्या वाढली आणि मग कुठंतरी तिकड दुर्दैवानं माझ्या सेवेच्या पूर्वीच आई वडिलांचं चक्र हरपलं आणि मी आई वडिलांची सेवा करू शकलो नाही, माईबापाची सेवा करू शकलो नाही. ही खंत कुठंतरी माझ्या मनामध्ये सतत सलत होती आणि सलना. पण त्यातून एक शांत विचार केला, साहेब मी माझ्या माईबापाची सेवा करू शकलो नाही, पण माझ्या पुढं जे काय अनाथालीन असे अनाथ होत आहेत, कोरोनासारख्या प्रसंगात असेल, काही आकस्मिक घटनेत असेल, माझ्या समोरचे जी बालकं किमान वडिलांचं छत्र हरपलंय, आजारानं असेल, तर अशा अनाथांचा मायबाप होण्याची संधी मी सोडली नाही आणि यापुढेही सोडणार. त्यानिमित्त मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी सरकोली रान्नीचे माझे मोरे सर, दीपस्तंभासारखे साथ देणारे ज्ञानेश्वर मोरे पण आलेले आहेत, कल्याण शिंदे आहेत, कचरेवाडीचे काही पालक आहेत, शिक्षक आहेत. ज्या ज्या शाळेवर मी गेलो त्या शाळातल्या शिक्षकांना भले तेही उद्या माझ्यासारखे निवृत्त होतील, पण सध्याचे तिथं कार्यरत आहेत सगळ्या ढवळच आहेत सगळ्या शिक्षक बांधव. उद्या माझ्यानंतर गायकवाड सर प्रभारी मुख्याध्यापक आहेत,
या सगळ्या ठिकाणच्या मुख्याध्यापकांना मी असे फुल गाठ बांधून ठेवायला सांगणार आहे की उद्याच्या 31 मेला माझी एक भावना आहे आणि मी व्यक्त करतोय, फक्त दिलेला शब्द आयुष्यात 58 वर्षात कधीही बदललेला नाही आणि त्यात स्वार्थ दाखवले नाही. मी आज अशी एक आश्वासित करतोय, 31 मेला 2 लाख रुपयाची मी FD करणार आहे वार्षिक, जे काही व्याज भेटते या प्राप्तीनुसार, आणि वर्षातून त्या 2 लाखाचं जे व्याज येणार आहे ते त्या साई शाळेतील प्रत्येक 2 मात्र गरीब होतकरू परिस्थितीनं फाटके आहेत पण बुद्धीनं नेमके आहेत आणि ज्यांची पुढे जाण्याची झेप आहे अशा साई शाळेतल्या दरवर्षी प्रत्येक 2 विद्यार्थ्यांना त्या 2 लाखाच्या व्याजातून येणारं आमरण असं माझं त्या ठिकाणी सहकार्य राहील. तशा पद्धतीनं त्या शिक्षकांनी माझ्याशी संपर्कात राहावं, त्या निमित्तानं माझी भेट होईल, माझाही वेळ थोडा विरंगुळीत जाईल आणि अशांचा मायबाप होण्याची, त्यांची सेवा करण्याची पितृ ऋणातून नाही समाज ऋणातून कुठेतरी उतराई होण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. आपण सर्वजण आलात, माझ्यावर प्रेम दाखवलं, आमच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या, मन अगदी मोठं झालं, आभाळ एवढं झालं, खूप आनंद वाटला सर्व क्षेत्रातील. मग माझ्या स्वभावाचा कुठलातरी गुण असेल किंवा त्यांचं माझ्यावर असणारं आंधळं उघडं डोळस प्रेम असेल, मी ज्या परिसरात राहतोय त्या परिसरातील बरेचसे पालक, बरेचशा भगिनी, त्यानंतर ज्या हायस्कूलचे संबंध खेळामुळे आले, माशनूर शाळेच्या शिक्षक असतील, जयंत पवार सारखे असतील, राजेंद्र जाधव सारखे दामाजी हायस्कूलचे असतील, आणखी त्यांचा स्टाफ आहे, जिथे जिथे क्रीडा क्षेत्रामुळं खेड्यातल्या सुद्धा मग डोनर्स असेल, आरडी असेल, अशा हायस्कूलचे संबंध आलेले सगळे संबंधित आतापर्यंत सहकार्य करणारे प्रत्येक शाळेतले आशीर्वाद रूपी पालक आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक जाधव परिवारासाठी आभार मानतो आणि एक विनंती करतो की आपल्या या कार्यक्रमानंतर या गोड जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय खाली पोटानं कुणी जाऊ नये ही हात जोडून विनंती. यानंतर कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय गोष्टी साहेब. आमचे सत्कारमूर्ती आदर्श शाळेचे आदर्श मुख्याध्यापक सन्माननीय जाधव गुरुजी यांच्या सौभाग्यवती जाधव वहिनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अतिशय शांत संयमी अभ्यासू आणि त्यांच्यातला शिक्षक अजून जिवंत आहे असे आमचे विस्तार अधिकारी डॉक्टर रणदिवे साहेब, आनंदपुरे साहेब, घसाडे सर, कल्याणराव शिंदे सर आणि व्यासपीठावर असलेले काळुंगे सर आणि जाधव सरांचे जुने विद्यार्थी सन्माननीय कराळे सर, शिक्षक संघटनेचे राज्याचे नेते सन्माननीय पवार सर, त्याचबरोबर सर्वच केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामस्थ आणि जाधव गुरुजी यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्र, गणगोत आणि बंधू आणि भगिनी. आता खरं म्हणलं तर खूप वेळ झालेला आहे, तर आता काय तुम्हाला ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला विचार चालत नाही. भूक लागली की काय लागतं? अन्नच लागतं, त्याशिवाय आपली भूक भागत नाही. तुमचा मी जास्त वेळ घेत नाही, तरी पण मला 4 गोष्टी सांगायच्या आहेत की जाधव गुरुजी संदर्भात आयुष्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. जाईल तिथं ज्या गावामध्ये ते गेले, ज्या शाळेमध्ये ते गेले, त्या गावाची, शाळेची आणि तिथल्या शिक्षकांची त्यांनी एक वेगळं नातं निर्माण केलं. शिक्षकांना हवासा वाटणारा हा शिक्षक, ग्रामस्थांना हवासा वाटणारा हा शिक्षक, कुटुंबाला हवासा वाटणारा हा एक पालक, अधिकाऱ्यांना हवासा वाटणारा एक शिक्षक, अशा सगळ्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करणारे असे जाधव गुरुजी. त्यांच्याकडे बघितल्यावरच वाटतं असे शांत, संयमी आणि विचार करून बोलणार, जास्त वावगं बोलणार नाही. मग असे माणसं सगळ्यांना हवीशी वाटतात. आता त्यांचे आयुष्यामध्ये म्हणतात एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी का असावी हे मी आज बघितलं. त्या मुलीचं प्रेम एवढं तिनं दाखवून दिलं की तिनं बालपण जागत केलं. त्याला आपण
मोठे असतो त्यावेळेला आपली मुलं लहान असतात, परंतु जेव्हा आपण मोठे असतो त्यावेळेला आपली मुलं लहान असतात आणि ज्यावेळेला आपली मुलं मोठी असतात त्यावेळेला आपण लहान होतो. मग अशा वेळेला आपल्याला आपल्या मुलाबाळाची, कुटुंबाची आधार, मायाचा आधार, आपल्याला प्रेमाचे 2 शब्द, ही भावना महत्त्वाची असते. आणि ही भावना या ठिकाणी एक नृत्य सादर केलं, ते फक्त नृत्य नव्हतं, त्यामध्ये एक खूप मोठा संस्कार घडलेला आहे की बाबा भविष्यामध्ये जेव्हा तुम्हाला आमची गरज भासेल, तेव्हा आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत. आणि ही भावना त्यांचं आयुष्य वाढवायला कारणीभूत ठरणार आहे. नाहीतर बघतो आपण समाजामध्ये काहीतरी शिकलेली चांगली मुलं, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, परदेशात मुलं असतील, ही मुलं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत. आईवडिलांना कुठेतरी मोठ्या आश्रमात सोडतात, वृद्धाश्रमात सोडतात, वर्षातून एकदा वाढदिवसाला जातात, 1-2 लाख रुपये खर्च करतात, फोटो काढतात, प्रसिद्धी मिळवतात आणि तेवढ्या पुरतं त्यांच्या चेहऱ्यावर असं येतं. दुसऱ्या दिवसापासून हे पालक अक्षरशः रडत असतात. मग शिक्षणाचा असा काय उपयोग आहे? म्हणून संस्कारक्षम शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर असेल ही वेळ जाधव सरांच्यावर अजिबात येणार नाही. त्यांची 61 अशाच पद्धतीने साजरी होणार आहे, त्यांचा अमृत महोत्सव अशाच पद्धतीने साजरा होणार आहे आणि त्यांचा शतक महोत्सव साजरा करण्याची संधी परमेश्वरानं त्यांना, तुम्हाला आणि आम्हाला द्यावी असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ग्रामीण भागातली मुलं शिकवायचं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे. शहरात काम करणं सोपं आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये पालक अशिक्षित, अज्ञानी, पालकाला शिक्षकांचं महत्त्व माहीत नसतं. कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, दीनदलितांची मुलं, ह्या मुलांना शिकवणं, ह्या मुलांना संस्कारक्षम शिक्षण देणं हे काम जाधव गुरुजींनी केलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला प्रत्येक विद्यार्थी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ह्या भावनेतून त्यांनी काम केलं. गरिबांच्या पोरांना मोठं केलं, गरिबांच्या मुलांना आधार केलं. आज कितीतरी विद्यार्थी त्यांच्या चांगल्या पदावर कार्यरत आहेत, एक संस्कारक्षम जीवन जगत आहे. एक ठिकाणी म्हणलेलं आहे की डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिईंग सेप्ड इन इट्स क्लासरूम्स. म्हणजे भारताचे भवितव्य हे विद्यार्थी वर्गावर्गात घडवत असते. त्याच्या पुढे जाऊन जाधव गुरुजींनी 50% वर्गात घडवलं आणि 50% मैदानावर घडवलं. म्हणजे खेळ जसं बौद्धिक गरज महत्वाची आहे, बौद्धिक वाढ महत्वाची आहे, तसं शारीरिक विकास हा सुद्धा महत्वाचा आहे. शारीरिक विकास वर्गामध्ये होत नाही, शारीरिक विकास हा मैदानावर होतो. आता मी वाचलं विजय गायकवाड सरांनी लिहिलंय की ज्यावेळेस जाधव गुरुजी मुख्याध्यापक म्हणून ढवळतला गेले, नाहीतर मुख्याध्यापक म्हणून जाताना कुणाचं घेऊन जातलेत, मग मला सांभाळून घ्या, माझे 2 वर्ष राहिलेत, काय पण करा, मी काय तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही मला त्रास देऊ नका, अशा भूमिकेतनं जातात. तो जातानाच ते काय गेले, 2 मलखांबाचे दाम घेऊन गेले. हे राहा म्हणजे किती त्यांचा विशाल दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोन. मुलांचं आयुष्य चांगलं घडलं पाहिजे, मुलांचं मैदानी खेळ त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे. मैदानी खेळ मुलं विसरायला लागलेले आहेत. तुमची आमची मुलं असतील, नातवंड असतील, बघा तुम्ही मैदानावर जायला कोणीही तयार नाही. घरात बसतात, TV बघतात, मोबाईल बघतात, परंतु खेळाचं महत्त्व त्यावेळेला जाधव गुरुजींनी कळलेलं आहे. म्हणून त्यांनी खेळासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं. चांगल्या जिल्हा स्तर स्पर्धा असतील, तालुका स्तर स्पर्धा असतील, राज्यस्तर स्पर्धा असतील, ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये त्यांची मुलं आजकाल नावाजलेली आहेत, गाजलेली आहेत. आणि हे काही एकट्याने केल्यानं त्यांनी शिक्षकांचा विश्वास टाकला. शिक्षकांचा विश्वास टाकला की शिक्षक अधिक चांगल्या पद्धतीने काम करतात. मी मुख्याध्यापक आहे, मी सांगितलं तर होणार, तुम्ही जास्त बोलाय नाही, असं त्यांनी कधी आपल्या सहकार्याला विश्वास बोलले नाही. म्हणून तर सोळकुंडे सर असतील, गायकवाड सर असतील, काय म्हणाले, आम्हाला त्यांनी मोकळीक दिली. नाहीतर मुख्याध्यापक नसला की शाळा मोकळी, शिक्षक जिकडे तिकडे गेले. पण तसं नाही, मुख्याध्यापक नसेल तेवढं शिक्षकांना बरं वाटलं. परंतु तशी भूमिका ह्यांची नव्हती. का तर हा माणूस आम्हाला हवा आहे, ह्या माणसामुळे आम्ही आहोत, हा माणूस असले की आम्ही सेफ, तुम्ही ऑफिसचं काम बघा, आम्ही वर्गातलं काम बघतो. ह्या आधार, भावनिक आधार शिक्षकांना देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये त्यांनी शिक्षकांना आधार दिला, विद्यार्थ्यांना आधार दिला, समाजाला आधार दिला, गोरगरिबांच्या मुलांना आधार दिला, आर्थिक आधार दिला. आणि जाता जाता सुद्धा त्यांचं दातृत्व किती मोठं आहे बघा. 2 लाख रुपयाची एफडी करणार आणि जिथं जिथं त्यांनी काम केलं त्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना 1ल्या 2ऱ्या नंबरला काय ते वादातून मिळतील ते पैसे ते देणार आहे. ह्यातून त्यांचं लक्षात येईल की विद्यार्थ्याच्या प्रती असणारी त्यांची भावना, विद्यार्थ्यांच्या प्रती असणारं प्रेम, शिक्षकी पेशावर असणारं त्यांचं प्रेम हे यातून दिसून येतं.
डॉक्टर व्ही चिपळूणकर हे शिक्षण संचालक होते. त्यांनी म्हणले एका ठिकाणी की आज तुम्ही आदर्श असाल किंवा नसाल, परंतु तुमच्या समोर असणारी 40-50 विद्यार्थी हे तुम्हाला आदर्श मानतात. त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही आदर्श आहात आणि ही भावनाच तुम्हाला एक दिवस आदर्श शिक्षक बनवेल. ह्या भावनेतूनच त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला, तालुक्याचा मिळाला, जिल्ह्याचा मिळाला. म्हणजे त्याला शिक्षण विभागाकडून जे काय मिळायचं होतं ते सगळं न मागता मिळालेलं आहे. त्या त्यांच्या सेवेकडे पाहून, त्यांचा सेवा, त्यांचं दातृत्व, त्यांचे संस्कार पिढी घडवायची ताकद, त्यांची सेवाभावी वृत्ती, त्यांनी तन मन धन अर्पून काम केलेलं आहे. कोरोनाच्या काळात सांगितलं कोणीतरी की त्यांनी स्वतः डबा घेऊन जायचे आणि त्या बांधकावर पाणी मारलेलं आहे. असं कोणी करत नाही, परंतु त्यांनी आर्थिक थोडी झळ सोसून शाळेचं काम चांगलं केलं. म्हणून आज एवढा मोठा समुदाय गोळा करायचं हे सोपं नाही. केवळ प्रेमापोटी ही माणसं आलेली आहेत, त्यांच्या प्रेम, त्यामुळं त्यांचं प्रेम असंच तुमचं सदैव मिळू आणि तुम्हाला कुटुंबाचं प्रेम जाधव म्हणजे फार मोठं आहे. मला एक सर्वात हा तुमचा हे आवडलं की कुटुंब त्यांचं असेल तुटून मोकळं आहे म्हणलं तर वावं ठरणार आहे आणि कुटुंबाचं प्रेम हेच तुमचं आयुष्य वाढवणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं आयुष्य, चांगले सुदृढ आयुष्य लाईफ मिळावं, तुमचा आरोग्यदायी जीवन जगावं आणि निवृत्तीनंतर तुम्ही काय करावं हे तुम्ही ठरवा. पहिलं 2-4 वर्ष बरं वाटते घरातल्याला सुद्धा. आतापर्यंत कधी आमच्या वाट्याला येत नव्हते, आता वाट्याला यायला लागले. पहिले 2-3 वर्ष बरं वाटतंय, पुन्हा घरातले सुद्धा कंटाळते. माझं तसंच झालं, कारण मला खरं वेळ नव्हता. मला एवढं बिझी असायचं, मला कुटुंबावर द्यायला वेळ नव्हता. मला पुन्हा एवढा वेळ वेळा लागला. आता घरातले काय म्हणाले, तुम्ही जावा फिरायला, 8 दिवस तिकीट काढते, पुढे सिंगापूरला पाठवते, हाँगकाँगला पाठवते, थायलंडला पाठवते, काश्मीरला जावा, दिल्लीला जावा, आमच्याजवळ नको जाऊ होते. चांगलं बुकिंग केलंय, जाऊ फिरून या. त्यातमध्ये त्याचं प्रेम आहे. त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी थोडं जास्त पण घरात लक्ष देऊन चालत नाही. घरातला पण मोकळी नाही, वेळ मिळाला मग ही काय केलं, ती काय केलं, ते काढून बिचारी त्रास देऊ नका. ते म्हणायचे नोकरीला होते तेच बरे होते. कोण नाही 4 लोकांचा डबा देते, जावा तिकडे 6-7 वाजता आहे, असे काय म्हणायची वेळ देऊ नका. सगळ्याला स्वातंत्र्य द्या. सगळे मुलं मुली हुशार आहेत, कुणाला काय सांगायची गरज नाही. आता सगळ्याला सगळं कळतंय, फक्त लांबून वॉच ठेवायचा. थोडं चुकलं तर मात्र डायरेक्ट इंडायरेक्ट ओपन बोलायला सुद्धा चालत नाही. आता सुना आल्या नाही अवघड असतं. मी बघतोय आता, मला मुलगी नाही, 2 सुना नाही. सुनांना आम्ही मुलीचं प्रेम देतोय, तरी पण थोडासा फरक कधी कधी पडतोय, थोडा अंतर पडतंयच. हे सगळं गृहीत करावं लागतंय. पण मग मी असं केलं, मी मुख्याध्यापक होतो, मी आदर्श होतो, मी एवढे शिक्षक सांभाळले, एवढं काम केले. आदर्श शाळेत, आदर्श ऑफिसमध्ये, घरात फक्त तुम्ही जाधव गुरुजी, आमचे पप्पा, माझे सासरे, माझे काका, माझे आजोबा. पण खरंच या मुलीने एक चांगला संस्कार दिलाय आणि एक चांगला निरोप समारंभाचा कार्यक्रम कसा करावा एक चांगला पाहिला आज पडलेला. कारण हे महत्वाचं आहे. त्या मुली जे नाचल्या ते खूप चांगलं आहे आणि हे गरज आहे भविष्यामध्ये. त्या मुलीची खरंच काठीची ह्या उद्या भविष्यामध्ये आपल्या नातीच्या काठीची आजोबाला खूप खूप गरज आहे. आणि नातीला मी हवासा वाटतोय, सुनेला मी हवासा वाटतोय, मुलाला मी हवासा वाटतोय, मुलीला मी हवासा वाटतोय. ही भावना भविष्यामध्ये तुम्हाला खूप 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 बळ देणार आहे, प्रेरणा देणारी आहे आणि ह्या तो तुमचं आयुष्य 100 वर्ष घडणार आहे. जास्त बोलणार नाही, सगळ्यांना भूक लागली, मला सुद्धा भूक लागली. पण जास्त बोलणार, सर्वांना धन्यवाद देतो. आणि मी रिटायर झालोय तरी एवढं प्रेम मला शिक्षकांचं. ते सत्कार वृत्ती कमिटी आहे, ताटे सरांचा फोन आला, तुम्हाला यावं लागतंय साहेब. ठीक आहे म्हणलं, आलो. लोक प्रेमानं बोलवतात. 5-6 वर्ष रिटायर आज झालं नाही, उद्या कोण विचारत नाही. तर मला 6 वर्ष होत आले तर लोक प्रेमानं बोलवतात, प्रेमानं या म्हणतात, मान देतात, आदर सत्कार करतात. मला इथं बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि आदर सत्कार याबद्दल संयोजन कमिटीचे आभार मानतो. परत त्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांचं कुटुंब खूप खूप मला आवडलं. असंच कुटुंब हसरं खेळतं सदैव गोकुळ ठेवा आणि हीच तुमची खरी पुण्याई आहे. जास्त बोलणार नाही. सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे येत असताना 1-2 सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहेत. ते म्हणजे मुख्याध्यापक सन्माननीय श्री सिद्धराम सावळे सर व पदवीधर शिक्षक सन्माननीय श्री विठ्ठलजी खांडेकर गुरुजी.
या दोन्ही मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करतो. येत्या 31 मे रोजी हे दोन्हीही शिक्षण क्षेत्रातील दिग्गज सेवानिवृत्त होत आहेत. त्या पूर्वसंध्येला त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सिद्धराम सावळे गुरुजी व सन्मान्य विठ्ठलजी खांडेकर गुरुजी या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. नियोजित कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सन्माननीय कोरकडे गुरुजी यांनी मांडावे. ढवळस आदर्श शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सूर्यकांत जाधव गुरुजी यांच्या आज सेवापूर्ती समारंभासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय कोष्टी साहेब, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले या तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय डॉक्टर बिभीषण रणदिवे साहेब, तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, त्याचबरोबर या तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्यानंतर जाधव गुरुजींवरती प्रेम करणारे सर्व त्यांचा मित्र परिवार, नातलग परिवार, सर्व स्नेहीजन यांचे या आजच्या सेवापूर्ती समारंभ नियोजन समितीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर जाधव परिवाराच्या वतीने आपण स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा अशी नम्र विनंती करतो.